हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. कशा आहात एव्हरीवन? आय होप छान मजेत असेल तुम्ही. तर आज मी फर्स्ट टाईम एक न्यू रेसिपी ट्राय करणार आहे. मला पण माहिती नाही ती कशी होणार आहे, पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण शेवटी कळेलच. चला तर व्हिडिओ सुरू करूया. आणि ही डाळ दिवसभर उन्हामध्ये ठेवली होती, ती साफ करून डब्यामध्ये भरून घेतली आणि नंतर पेंडिंग कामे करून घेतली. आणि आता सायंकाळ झाला तर चहाचा टाईम तर होतोच. तर एक कप चहा घेतला ना या टायमाला तर खूप फ्रेश वाटते. चायची काय सवय चांगली नाही, पण मी जास्त नाही घेत. 2 टाईम हाफ कप घेते आणि ते पण थोडंसं फ्रेश वाटते ना, त्याच्यामुळे घेते. चाय मस्त एन्जॉय केला गॅलरीमध्ये आणि नंतर लसूण काढून घेतला रात्रीच्या डिनरसाठी. आणि अशी छोटी छोटी कामे अगोदर करून घेतली की नंतर इझी जाते स्वयंपाकासाठी. आणि नंतर तूप करायला ठेवलं. मलाही तर एवढ्या लवकर जमा होत आहे ना की 2-3 दिवसालाच तूप करावं लागत आहे. आणि ते जास्त दिवस ठेवली ना नंतर येलो येलो पडत आहे आणि खराब होत आहे, त्याच्यामुळं लवकरच करत आहे मी. आणि आता रात्रीच्या डिनरची तयारी सुरू केली आणि तांदूळ वगैरे टाकले. आणि आता ते तांदूळ वॉश केलेलं पाणी असते ना, ते मी झाडांना टाकते, कारण तांदळाचं पाणी झाडांच्या ग्रोथसाठी चांगलं असते म्हणे, मी असं ऐकलं होतं. आणि मी माझ्या कोरफडला टाकले 4-5 वेळेस आणि माझं कोरफड बिलकुल वाढत नव्हतं. टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 2 छोटे छोटे रोप आलेत आणि आता मी ते दररोजच टाकत आहे पाणी, म्हणजे चांगलं आहे. चला तर न्यू रेसिपीची तयारी करूया. तर कांदा वगैरे कट करून घेतला आणि नंतर टोमॅटो, कांदा याची पेस्ट काढून घेतली मिक्सरमधून. आणि गाईस, तुम्हाला थोडासा अंधार दिसत असेल किचनमध्ये, तर लाईट छोटे छोटे आहेत ना, त्याच्यामुळे ते अंधार दिसत आहे. आणि लवकरच मी चेंज करून घेते ते. चला असो, आता नीतू आले होते आणि त्यांना आज थोडा उशीर झाला आणि विचारत आहेत काय बनवत आहेस तू. तर मी म्हणलं आता थांबा, बनवल्यावरच बघा तुम्ही काय बनवलं ते. आणि आता हे माझी झाली तयारी, आता फोडणी देते मी. अगोदर कढई ठेवली, ऑइल गरम होऊ दिलं, नंतर त्याच्यामध्ये जिरे टाकले, नंतर तेजपत्ता टाकला, आलं लसणची पेस्ट टाकली आणि त्याला छान तळू दिलं. खमंग सुगंध येत होता मस्त. नंतर कांद्याची पेस्ट टाकली, त्याला पण चांगलं तळू दिलं. आणि नंतर टोमॅटोची पेस्ट पण टाकली, मसाले वगैरे टाकून घेतले, धनिया पावडर वगैरे, आणि त्याला छान ऑइल सुटेपर्यंत थोडंसं पकू दिलं. तर गाईज, आपण पहिली वेळेस काही नवीन ट्राय करत असलो ना, आपल्याला तर थोडी एक्साइटमेंट असतीच आणि मला पण आहेच, कारण मी कधी खाल्ली पण नाही ही रेसिपी आतापर्यंत आणि कधी बनवली पण नाही, त्याच्यामुळं मला तर थोडी जास्तच एक्साइटमेंट आहे. मला तर त्याच्यामध्ये सगळे काही मसाले टाकून झालेले आहेत आणि आता त्याला चांगलं ऑइल पण सुटलेलं आहे. आणि फायनली ही आहे माझी फर्स्ट टाईम बनवलेली रेसिपी, राजमा. खूप सिंपल रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कलर तर खूप छान आलेला आहे. आता टेस्ट कशी आहे ते जेवल्याच्या नंतरच समजेल. त्या अगोदर पीठ चुरून घेते आणि पोळ्या राहिल्या ते पोळ्या टाकून घेते. तर डिनर तयार आहे, जेवण वगैरे करून घेतो. आणि खरंच खूप टेस्टी झाला होता राजमा, आणि काहीतरी नवीन ट्राय केलं पाहिजे.
चला तर आता किचन आवरून घेते. किचन छान क्लीन केलं, सगळं काही व्यवस्थित ठेवून घेतलं की सकाळची कामे सोपी होतात आपली. आणि मी इथे एक फर्टिलायझर करत आहे झाडांसाठी. माझ्याकडं तर कोणतं फर्टिलायझर नाही, पण मी घरीच करते असे जुगाड. आणि इथे बघा किचन किती छान क्लीन केलेलं आहे. आणि अशा क्लीन किचनमध्ये सकाळी पण आपल्याला कामे करावं वाटतात. आता इथे फर्टिलायझर तयार झालेलं आहे. आता याला रात्रभर भिजू देते आणि सकाळी झाडांना टाकून देते. आणि आता ब्रश वगैरे करून घेते. नंतर फेस वॉश करून स्किन क्लीन केली. त्यानंतर थोडंसं स्किन केअर करते. सिंपल रूटीन ठेवते, त्यामुळे स्किन हेल्दी राहते. आज सिरम नाही लावलं, आज मॉइश्चरायझर आणि नाईट क्रीम लावलेली आहे. नवीनच मी ती ऑर्डर केलेली आहे त्याच्यामुळे. आणि आता याचा रिझल्ट बघते आणि नंतर तुमच्यासोबत शेअर करते. चला तर सकाळची थोडीशी तयारी करून घेते. भाजी वगैरे साफ करून ठेवते, कारण सकाळी थोडीशी घाई असते. आणि हा होता माझा नाईट रुटीन ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. बाय.